काही प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात, तर काही प्रवास आपल्या माणसांपासून थोडं दूर घेऊन जातात. आजचा दिवस आमच्यासाठी असाच स्पेशल आहे. एका नवीन प्रवासाची सुरुवात, पण आमच्यासाठी थोडासा इमोशनल मोमेंट. कारण माझे हजबंड सौदी अरेबियाला जाण्यासाठी निघाले आहेत. सौदी अरेबियाला जाण्याची तयारी सुरू झाली तशी घरात एक वेगळीच लगबग सुरू होती. सामानाची पॅकिंग, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आणि बरंच काही. सगळं करताना मनात एक्साइटमेंट होतीच, पण त्यापेक्षा जाणवत होती ती सेपरेटेशनची फिलिंग. निघायच्या आधी घरच्यांसोबत थोडा वेळ घालवला. हसणं, गप्पा, फोटो आणि छोट्या छोट्या आठवणी हे मोमेंट्स कॅमेऱ्यात कॅप्चर करणं खूप महत्त्वाचं वाटलं. कारण पुढचे काही दिवस हेच मोमेंट्स पुन्हा पुन्हा आठवणार आहेत. जाण्याआधी सगळ्यांनी प्रेमाने औक्षण करून आशीर्वाद दिला आणि एका नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मनापासून एकच इच्छा होती, त्यांचा हा नवीन प्रवास सुखाचा आणि यशाचा होऊ दे. घरच्यांसोबतच त्यांचे मित्रसुद्धा त्यांना शुभेच्छा द्यायला आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सगळं काही करताना मनात एक्साइटमेंट तर होतीच, पण त्यापेक्षा जाणवत होती ती सेपरेटेशनची फिलिंग. आणि मग आला तो क्षण, ज्यावेळी काही बोलण्यापेक्षा हक करून सगळ्या गोष्टी व्यक्त होत होत्या. कारण काही निरोप शब्दांनी नाही, फक्त एका हगमध्ये समजतात. आता मात्र शेवटची तयारी सुरू होती. बॅगचं वजन चेक झालं, सगळं सामान व्यवस्थित आहे ना ते पाहिलं आणि खरंच आता जाण्याची वेळ अगदी जवळ आली होती. निघायची वेळ जवळ आली की मन थोडं जड झालं. सगळ्यांचा निरोप घेताना चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात खूप काही चालू होतं. आणि हा आमचा कौशल काल दिवसभर त्याच्या डॅडीला सोडायलाच तयार नव्हता. सकाळपासून त्यांच्या मागे मागे. जणू त्याला कुठेतरी जाणवत होतं की डॅडी आता काही दिवस आपल्यासोबत नसणार आहेत. शेवटी शूज घालतानाही कौशल त्यांच्या जवळच होता आणि म्हणत होता, घाला ना लवकर, आपल्याला बाहेर जायचंय. पण त्याला काय माहिती, डॅडी बाहेर फिरायला नाही तर एका नवीन प्रवासाला निघाले होते. हा छोटासा क्षण पण माझ्या मनात कायमचा राहणार. सुरक्षित जा आणि लवकर परत या, एवढीच मनापासून इच्छा. घरातून बॅग बाहेर पडली, पण त्यांच्यासोबत माझ्या मनातल्या कितीतरी आठवणीही त्यांच्यासोबत निघाल्या. ते गाडीत बसल्यानंतर हात हलवून बाय करत होते आणि आम्ही हसत निरोप देत होतो. पण त्या हसण्यामागे डोळ्यात साठलेलं बरंच काही होतं. आता घर मागे सोडून एअरपोर्टकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. मनात एकीकडे नवीन सुरुवातीची एक्साइटमेंट होती आणि दुसरीकडे त्यांची आठवण येण्याची जाणीवही होती. आणि शेवटी एअरपोर्ट आलं. इथून त्यांचा नवीन प्रवास सुरू होणार होता. नवीन देश, नवीन काम आणि नवीन अनुभव. मनापासून एकच विश आहे, त्यांचा हा नवीन प्रवास खूप सुंदर जावो. ते नेहमी सुरक्षित आणि आनंदी राहोत. हा आमच्या आयुष्यातला एक छोटासा पण कायम लक्षात राहणारा दिवस. आणि काही तासाच्या प्रवासानंतर खाली दूरवर चमकणाऱ्या लाईट्स दिसायला लागल्या. मनात एक वेगळीच फिलिंग्स होती. कारण त्या लाईट्स फक्त एक नवीन शहराच्या नव्हत्या, तर त्यांच्या आयुष्यातल्या एका नवीन सुरुवातीच्या होत्या. आणि शेवटी सौदी अरेबियामध्ये त्यांचं नवीन चॅप्टर सुरू झालं. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.